नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय बेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एनसीटीईच्या नवीन सूचना आलेल्या आहेत, म्हणजे त्यांनी सर्व राज्यांना सूचना दिलेल्या आहेत, त्याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत। तर झालं काय आहे की आता हा संपूर्ण व्हिडिओ हा बीएड संदर्भात असणार आहे। आता काही दिवसापूर्वी ब्रिज कोर्सचा निकाल लागला होता। ब्रिज कोर्सचा निकाल लागल्यामुळे त्यावेळेस काय घडलं होतं की पूर्वी ब्रिज कोर्समुळे पहिली ते पाचवीला हे बीएड धारक अप्लाय करू शकत होते, म्हणजे बीएड ज्यांनी केलेला आहे ते पहिली ते पाचवीसाठी व त्यांनी टीईटीचा पेपर एक जो पास केलेला आहे ते पहिली ते पाचवीला पात्र ठरत होते। त्यासाठी त्यांना 6 महिन्याचा नोकरी लागल्यानंतर एक ब्रिज कोर्स करायचा होता, पण ही प्रक्रिया कोर्टामध्ये अडकली, त्याच्यावर वेगवेगळे वादविवाद प्रतिवाद झाले। त्याच्यानंतर निकाल आला। निकाल काय आला की बीएड धारक हे पहिली ते पाचवीला पात्र नसणार आहेत, म्हणजे ज्यांचं डीएड झालेलं आहे ते आणि फक्त तेच पहिली ते पाचवीला पात्र असतील। मग निकाल लागल्यानंतर त्यावर मी व्हिडिओ टाकला होता की ह्याच्या पुढून पहिली ते पाचवीसाठी हे फक्त आणि फक्त डीएड पात्रताधारक पात्र असतील। मग आता आपली नुकती शिक्षक भरतीची प्रक्रिया चालू आहे, पवित्र पोर्टलवर नोंदणी चालू आहे। मग याच्या संदर्भात सुद्धा आपण सांगितलं होतं की पहिली ते पाचवीला कोण पात्र असेल, त्याच्यामध्ये मी सरळ सांगितलं होतं की ह्या शिक्षक भरतीपासून सुद्धा पहिली ते पाचवीला हे फक्त डीएड पात्रताधारक पात्र असतील। पण याच्यावर खूप जणांनी कमेंट केली की नाही, ह्या भरतीमध्ये बीएड वाले हे पहिली ते पाचवीला पात्र असतील। तर त्याच्या संदर्भातच एनसीटीईने संपूर्ण राज्यांना सूचना दिलेल्या आहेत। आता जे काही संपूर्ण राज्य आहेत, ज्या राज्यांमध्ये शिक्षक भरती चालू आहे त्याच्यामध्ये ह्या सूचना लागू केलेल्या आहेत। आता सूचना काय आहे की पहिली ते पाचवीसाठी हे बीएड धारक पात्र नसतील। जरीही बीएड धारकांनी म्हणजे ज्यांनी बीएड केलेलं आहे त्यांनी पहिली ते पाचवीसाठी टीईटीचा पेपर एक जरी पास केलेला असेल तर ते पहिली ते पाचवीसाठी अपात्र असणार आहेत। ते 6वी ते 8वी किंवा पुढल्या वर्गासाठी पात्र असतील, पण पहिली ते पाचवीला बीएड हे ज्यांनी बीएड केलेलं आहे, ज्यांचं टीईटी पेपर एक आहे, ते पहिली ते पाचवीला हे पात्र नसणार आहेत। मग आता ही सूचना लागू झाल्यानंतर मग हे कधीपासून लागू होईल, तर एक गोष्ट लक्षात घ्या, आता जी काही आपली शिक्षक भरती चालू आहे ह्या भरतीला हा नियम लागू असणार आहे। म्हणजे आपली जी काही भरती आहे या भरतीमध्ये पहिली ते पाचवीला फक्त आणि फक्त डीएड धारक, ज्यांचं डीएड आहे किंवा डीटीएड आहे किंवा डीएड आहे ते आणि तेच फक्त पहिली ते पाचवीला पात्र असतील, ज्यांनी की टीईटीचा पेपर एक पास केलेला आहे। म्हणजे बीएड वाले हे सरळ पहिली ते पाचवीला अपात्र ठरलेले आहेत। आणि त्यातल्या त्यातच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की 2017ची भरती सुद्धा रखडलेली आहे, त्यामध्ये सुद्धा पहिली ते पाचवीच्या जागा आणखीन आल्या नाहीत किंवा त्यांची लिस्ट सुद्धा लागली नाही, ती भरती प्रक्रिया सुद्धा सुरू झाली नाही। तर त्यामध्ये सुद्धा पहिली ते पाचवीला हे बीएड वाले अपात्र असणार आहेत। म्हणजे 2017ची भरती असो किंवा आत्ताची भरती असो किंवा येणारी भरती असो, याच्यामधून बीएड वाले हे सरळ अपात्र ठरलेले आहेत। आता पहिली ते पाचवीला फक्त आणि फक्त डीएड वालेच पात्र असतील। परत एकदा सांगतो, आत्ताची जी काही आपली भरती होणार आहे त्यामध्ये बीएड वाले पहिली ते पाचवीला पात्र नसणार आहेत। फक्त पहिली ते पाचवीला ज्यांचं डीएड झालेलं आहे व टीईटीचा एक पेपर पूर्ण केलेला आहे ते आणि तेच फक्त पहिली ते पाचवीला पात्र असतील। आणि जी काही 2017ची भरती रखडलेली आहे त्याला सुद्धा हा नियम लागू असणार आहे। तर असो, हा होता एनसीटीईचा जो काही सर्व राज्यांना नियम लागू करण्याचा आदेश दिलेला आहे, कारण सुप्रीम कोर्टाने तसा निर्णय दिलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे आता ह्याच्यावर किती जरी वादविवाद घातला तरी काही उपयोग नाही, कारण पहिली ते पाचवीला हे फक्त आणि फक्त डीएड पात्रताधारकच पात्र असतील। बीएड वाले ह्याच्यामध्ये अप्लाय करू शकणार नाहीत, ते ह्या प्रक्रियेमधून बाहेर पडलेले आहेत। तर ठीक आहे, जे काही सांगायचं ते सर्व व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे। परत एकदा सांगतोय, पहिली ते पाचवीला डीएड वालेच पात्र आहेत, बीएड वाले पात्र नसणार आहेत। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि हा जो नियम आहे तो 2017लाही लागू आहे आणि आत्ताच्या भरतीमध्ये सुद्धा 100% लागू होणार आहे। तर ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।